नमस्कार. श्री रामचंद्र यांचा राज्याभिषेक कसा झाला? महाराज दशरथाने श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचा दिवस निश्चित ठरविला. अयोध्या नगरी आनंद सागरात बुडून गेली. अयोध्यावासी उत्साहाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सिंहासन तयार झाले, छत्र चामर तयार झाले, सुवर्ण कलश तयार झाले. अशा या मंगल प्रसंगी लोकरंजनार्थ अभिनय कलावंतांना नाट्यप्रयोग करण्याची आज्ञा दिली होती. औदातिका नावाच्या सीतेच्या एका दासीने रेखादेवीजवळ अशोक वृक्षाची एक शाखा मागितली. रेखादेवी ही अभिनेत्यांची वेशभूषा करणारी होती. तिने औदातिकेला फांदी देण्याचे नाकारले. त्याचा तिला राग आला व तिने वेशभूषा सामुग्रीतील वल्कलाची चोरी केली. तिने ही चोरी गमती खातरच केली होती, तरी खऱ्या चोरीप्रमाणेच तिला भय वाटत होते. तिची ती परिस्थिती सीतेने ओळखली. सीता म्हणाली, जा, ही वल्कले परत देऊ नये. तेवढ्यात सीतेला वाटले की आपण वल्कले नेसून पाहावी, म्हणून ती नेसली सुद्धा. औदातिकेने सीतेसमोर आरसा आणून ठेवला. मी आरसा आणवयास गेले होते तेव्हा कोणाच्या तरी राज्याभिषेकाची गोष्ट माझ्या कानावर पडली. कोण राजा होणार आहे कोण जाणे, ती म्हणाली. मामंजींची प्रकृती तर चांगली आहे ना? सीतेने चिंतातूर होऊन विचारले. महाराजांची प्रकृती उत्तम आहे आणि त्यांनीच राज्याभिषेक ठरविला आहे, एका दासीने सांगितले. इतक्यात राजवाड्यातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू आला. सर्वजणी आनंदाने घाईगडबडीने शृंगार करू लागल्या. इतक्यात वाद्य बंद झाली. हे काय, राज्याभिषेक रद्द झाला की काय? हो, पुष्कळ वेळा एखादे कार्य करण्याचे ठरते आणि रहित होते, सीता म्हणाली. इतक्यात एका दासीने येऊन सांगितले की राज्याभिषेकानंतर महाराज वनवासी होणार आहेत. म्हणजे हे अभिषेकाचे पाणी अश्रू धुण्यासाठी आहे वाटतं, सीताने विचारले. श्री रामचंद्र मांडवात आले, चौरंगावर बसले. मंगलवाद्ये वाजू लागली. पुरोहित मुनी श्रेष्ठ मंत्रोच्चार करून अभिषेक करण्यास आरंभ करणार. एवढ्यात महाराज दशरथाने रामाला बोलाविले. रामाला समजले की मंथरेच्या कारस्थानामुळे माझा राज्याभिषेक थांबला आहे. त्याला ह्या गोष्टीवर फार आनंद झाला. आपल्या शिरावरील ओझे कमी झाले असे त्याला वाटले. ही सर्व हकीकत रामाने सीतेला सांगितली. नंतर सीतेला वल्कले नेसलेले पाहून तो म्हणाला, तुझ्याप्रमाणे वल्कले धारण करण्याची इच्छा आहे. म्हणून सीतेने एका दासीला वल्कले आणण्यासाठी पाठवले होते. कैकेयीच्या महालातून आहाकाराचा शब्द ऐकू आला. सर्वजण घाबरली. तोच एका दासीने सांगितले की कैकेयीने रामाला राज्य न देता भरताला देण्यासाठी हट्ट केला व महाराज दशरथ मूर्छित झाले आहेत. लक्ष्मण तेथेच होता. तो रागाने म्हणाला, त्या कैकेयीला मी आत्ताच्या आता मारून टाकतो. शांत हो लक्ष्मणा. अरे, राज्य लोभाने माता पित्यांची हत्या करणार काय तू? रामाने त्याला विचारले. मला राज्य न मिळाल्याचा राग नाही आला दादा. मला राग आला तो कैकेयी तुला 14 वर्ष वनवासात पाठविणार आहे त्याचा आला आहे. लक्ष्मण नतमस्तक होऊन म्हणाला. म्हणूनच महाराज मूर्छित झाले असतील असे म्हणून रामाने सीतेजवळ वल्कले मागितली आणि रानात जाण्यासाठी सिद्ध झाला. ते पाहून सीतेनेही त्यांच्याबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला. शेवटी रामाने लक्ष्मणाला सीतेची बाजू समजून घालण्यासाठी सांगितले, पण झाले उलटेच. वहिनीचे म्हणणे ठीक आहे तर, असे म्हणून लक्ष्मण वल्कले रामाच्या अंगावर घालून त्याला म्हणाला, तू आपल्या सर्व वस्तूतील अर्ध्या वस्तू मला देतोस, मग ह्या वल्कलातील अर्धी वल्कले मला का नाही दिलीस? रामाने त्याची समजूत घालण्यासाठी सीतेला सांगितले. तिने समजवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु लक्ष्मणाने काहीही ऐकले नाही. तोही श्रीरामाबरोबर वनात जाण्यास निघाला. त्याने ही वल्कले परिधान केली. त्यानंतर राम, लक्ष्मण, सीता तिघेही वनात जाण्यास निघाले. राजपथावरून जात असताना त्यांच्या दर्शनासाठी नगरवासी जमा झाले. ते चाललेच होते की द्वारपालाने लगबगीने येऊन सीतेला सांगितले की जरा थांबा, महाराज येत आहेत. वनवासींना कोणालाही भेटण्याची काहीही जरूरत नाही, असे लक्ष्मणाने सांगितले.
रामालाही तसेच वाटल्यावरून तोही लक्ष्मण सीतेसह पुढे निघाला. हे तिघे वनात जाण्यास निघाले ऐकून दशरथाला फार दुःख झाले. कौसल्या व सुमित्रेने त्याला धीर देण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु जेव्हा सुमंताने सांगितले की राम, लक्ष्मण व सीता वनात गेली, तेव्हा तर त्याचे देहभान गेल्यासारखे झाले. सुमंता, भरताला बोलाव. तो म्हणाला, हे रामा, अहो राम, सीता, लक्ष्मण, मी जातो आता, असे म्हणत दशरथाने प्राण सोडले. अयोध्येच्या जवळच प्रतिमाशाळा होती. तेथे मृत राजांच्या मूर्ती ठेवल्या जात असत. दशरथ राजाच्या मृत्यूनंतर त्याचीही मूर्ती तेथे ठेवण्यात आली होती. दर्शनासाठी महाराण्या तेथे येत असल्याने त्यांना सजवले होते. भरत मामाच्या घरून येणार म्हणून शत्रुघ्नाने एका दूताला अयोध्येच्या वेशीवर त्याला भेटण्यासाठी पाठवले होते. भरत येताचे दूताने सांगितले की गावातील वयोवृद्धाने कृतिका नक्षत्र उलटल्यावर आणि रोहिणी नक्षत्र लागल्यावर नगरीत प्रवेश करण्यास सांगितले आहे. भरत थांबला. अयोध्येतील काहीही हकीकत त्याला माहीत नव्हती. वेळ घालवण्यासाठी त्याने इकडे तिकडे हिंडून पाहिले. त्याला दूर अंतरावर झाडाच्या आड एक गृह दिसले. ती प्रतिमाशाळाच होती. भरताला त्याविषयी काहीही एक माहीत नव्हते. त्याला वाटले एखादे देऊळ असेल म्हणून तो तिकडे गेला. आत शिरून पाहिले तर तेथे कोणीही नव्हते. फक्त सजवलेल्या 4 मूर्ती त्याला दिसल्या. असतील कुणा देवांच्या म्हणून त्याने त्यांना दुरून नमस्कार केला. इतक्यात तेथील व्यवस्थापक पुढे आला. म्हणाला, या मूर्ती देवांच्या नसून मृत राजांच्या आहेत. नंतर त्याने भरताला त्या मूर्तींची माहिती सांगितली. पहिल्याने त्याने राजा दिलीपाची मूर्ती दाखवून त्याच्या पराक्रमाचे, मोठेपणाचे वर्णन केले. नंतर रघुराजाची मूर्ती दाखवून त्यांचेही वर्णन केले. त्यानंतर राजा याच्या मूर्तीचाही परिचय करून दिला. त्याच्याजवळच असलेली 4थी मूर्ती पाहून मात्र भरताला धक्का बसला. तो हतबल झाला. त्याने पहिल्या 3 मूर्तींच्या संबंधी पुन्हा पुन्हा प्रश्न केले आणि शेवटी धीर करून म्हणाला, काय, येथे जिवंत राजांच्या मूर्ती सुद्धा ठेवल्या जातात? नाही, फक्त मृत महाराजांच्या प्रतिमा इथे ठेवल्या जातात, व्यवस्थापकाने सांगितले. थांबा, ह्या 4थ्या मूर्तीविषयी सुद्धा माहिती करून घ्या. ही महाराज दशरथांची प्रतिमा आहे. त्यांनी आपल्या प्रिय पत्नीच्या सुखासाठी आपले प्राण त्यागले. हाय, असे म्हणता म्हणता भरताला सुद्धा मूर्छा झाली. तेव्हाच व्यवस्थापकाला कळाले की हा राजकुमार भरत आहे. त्याने त्याची मूर्छा घालवण्यासाठी खूप प्रयत्न केला. भरत शुद्धीवर आल्यावर त्याने पित्याविषयी सर्व माहिती विचारली. तेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता वनात गेल्याचेही त्याला समजले. त्यामुळे पुन्हा तो मूर्छित झाला. त्याच वेळी कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आपल्या दासींबरोबर तेथे येऊन पोहोचल्या. सुमंत पण त्यांच्याबरोबर होता. भरताची मूर्छा दूर झाल्यानंतर त्याने डोळे उघडले. तोच नाटकातील दृश्याप्रमाणे त्याच्या 3घी माता त्याच्यासमोर त्याला दिसल्या. त्यानंतर त्यांना पाहताच झटकन उठून त्याने कौसल्या व सुमित्रेला नमस्कार केला, परंतु कैकेयीला नमस्कार करण्याऐवजी दोष देऊ लागला. भरताने केलेल्या आरोपाकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली, बाळा, काय केले रे मी? चल लवकर, तुला राज्याभिषेक करण्यासाठी महामुनिश्रेष्ठ वशिष्ठ तुझी वाट पाहत आहेत. या महाराणीचा राज्याभिषेक करा. मला अयोध्येला जावायचं नाही. जिथे राम तेथे माझी अयोध्या. सुमंताकडे पाहून भरत गरजला. त्यानंतर सुमंताला घेऊन भरत चित्रकूटावर गेला. तेथे त्याला रामाची पर्णकुटी दिसली. त्याने सुमंताला पुढे पाठविले. भरत म्हणाला, रामाला सांगा की लोभी कैकेयीचा लाडका मुलगा भरत आला आहे. वडील माणसाची निंदा करणे बरं नाही, सुमंत म्हणाला. ठीक आहे, असे म्हणून भरत स्वतःच ओरडला. क्रूर, कृतज्ञ, असभ्य, धूर्त असला तरी एक भावुक व्यक्ती आली आहे.
तो आवाज ऐकून राम म्हणाला, अगदी वडिलांच्या आवाजाप्रमाणे आवाज आहे. कोणी मित्रबंधू आले असेल पाहिजेत. लक्ष्मणा, जा बरं पाहून ये कोण आले आहेत ते. लक्ष्मणाने पाहून भरत आल्याचे सांगितले. सीता त्याला सामोरे जाऊन आत घेऊन आली. तेथे रामाने भरताला आलिंगन केले. त्या ठिकाणी भरताने रामाबरोबर वनात राहण्याची इच्छा प्रकट केली, परंतु रामाने त्याचे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, तुला काय वाटते? अहंकार, भय अथवा वेडेपणाने मी येथे आलो आहे? तर तसे अजिबात नाही. मी वडिलांच्या आज्ञेवरून आलो आहे. तूही वडिलांच्या आज्ञेचे पालन कर. भरताने ते कबूल केले नाही. शेवटी रामाच्या आग्रहावरून तो म्हणाला, जर तू वनवासातून आल्यावर आपले राज्य घेणार असशील तर मी फक्त तोपर्यंत प्रजापालन करीन. राज्याभिषेक माझा नाही, तुझ्या पादुकांचा होईल. त्याला रामाने संमती दिली आणि आपल्या पादुका भरताला देऊन त्याला अयोध्यास परत पाठवून दिले. एक दिवस राम व सीता आपल्या पर्णकुटीत बसून दशरथ राजाच्या श्रद्धांसंबंधी बोलत होते. त्याचवेळी रावण संन्यास वेशात आला. रावण म्हणाला, कोण आहे आत? मी अतिथी आलो आहे. खरे म्हणजे रावणाचा भाऊ खर याला रामाने मारले होते. त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून तो आला होता. त्यासाठी तो सीतेला पळवून नेणार होता. रामाने त्याला आत बोलवले, आदर सत्कार केला. राम म्हणाला, महर्षी, श्राद्धाला काय काय पाहिजे? रावणाने सांगितले, गवतांत दुर्वा, बीजामध्ये तीळ, दाण्यांमध्ये उडीद, प्राण्यांमध्ये गाय किंवा सांबर किंवा काचमूग या वस्तू मुख्य आहेत. परंतु कांचन मृग हिमालयात असतात आणि गंगेचे पाणी पितात. इतक्यात रामाला दूरवर एक सोन्याचं हरिण दिसले. त्याला पकडून आणण्यासाठी रामाने लक्ष्मणाला पाठविले. पण त्यावेळी लक्ष्मण काही मुनींच्या भेटी घेण्यासाठी गेला होता, म्हणून स्वतः रामालाच त्याला पकडण्यासाठी जावे लागले. रामाने नेम धरून बाण मारला, परंतु पाहता पाहता बाण चुकून हरिण झाडीत निघून गेले. रामाला बाहेर गेलेला पाहून रावणाने आपले खरे रूप दाखवून सीतेला पळवून नेले. सीतेने खूप आरडाओरड केला, ऋषी मुनींना हाका मारल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. थोडे दूर गेल्यावर जटायूने सीतेचा आवाज ऐकला आणि तो रावणाशी युद्ध करण्यासाठी पुढे आला. थोडा वेळ झटापट झाली, पण रावणाने त्याचे पंख उकडून फेकून दिले आणि आपली वाट धरली. इकडे अयोध्येमध्ये भरताला मधून मधून वनातील वर्तमान समजत असे. राम लक्ष्मणांनी सुग्रीवाशी मैत्री केली आणि वालीला मारले ही गोष्ट त्याला ठाऊक होती. त्याचप्रमाणे आता सीताहरणाची गोष्ट सुद्धा त्याला समजली होती. ही बातमी ऐकताच त्याला दुःख झाले आणि रागही आला. त्या भरात तो कैकेयीकडे गेला आणि म्हणाला, एक आनंदाची बातमी आहे रामाकडून आलेली. तुझ्यासाठी रामाने वनवास पत्करला आणि आता एकाएकी जीवन, कारण सीतेचे अपहरण झाले आहे. तुझ्यासारखी स्त्री घरात असल्यामुळे सीतेसारख्या स्त्रीला घरास मुकावं लागले. भरताचे हे असले बोलणे कैकेयीला फार वेळ सहन झाले नाही. ती म्हणाली, महाराज दशरथांना पुत्र वियोगाचा शाप होता आणि तो माझ्याकडून सिद्ध व्हावा यासाठीच हा अट्टास होता. तो झाला. मग माझा वनवास का नाही मागितलास? भरताने विचारले. तू नेहमी दूरदूर राहत होतास, कैकेयी म्हणाली. मग 14 वर्षाचा कशाला वनवास मागून घेतलास? भरताने विचारले. मी खरे म्हणजे 14 दिवस म्हणणार होते, पण तोंडातून एकदम 14 वर्षे असं आलं आणि एकदम तोंडातून गेलेला शब्द मागे परत कसा घ्यायचा? कैकेयी खेदाने म्हणाली. तुझे तरी काय चूक आहे आई? मी तुला उगाचच काही काही बोललो, क्षमा कर मला. भरत म्हणाला. काही दिवस गेले, वर्ष लोटली.
एक दिवस आश्रमातील लोकांना समजले की राम रावणाचे युद्ध झाले. रामाने रावणास मारले, सीतेला कैदीतून सोडविले, बिभीषणास लंकेचे राज्य दिले व आता राम लवकरच सीता, लक्ष्मण आणि बिभीषणाला घेऊन येणार आहेत. युद्ध संपल्यावर राम, सीता, लक्ष्मण, बिभीषण वगैरे सह आश्रमात पोहोचले. तेथील लोकांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले. त्यांना भेटण्यासाठी अयोध्येहून भरत आपल्या तिन्ही मातांना घेऊन आला होता. तिथून ती सर्व मंडळी पुष्पक विमानातून अयोध्येस गेली. तेथे मोठ्या थाटाने रामाचा राज्याभिषेक झाला आणि सर्व आनंद होऊन नांदू लागले. पुढील कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.